गुड मॉर्निंग. हॅव नाईस डे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक शारीरिक समस्या प्रमुख 3 आहेत. शारीरिक समस्या होण्याला प्रमुख 3 कारणे आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. कोणत्या? तर वाढत्या वयानुसार चयापचय शक्ती ही कमी होते. वय वाढले की ज्येष्ठ नागरिकांचे चयापचय याची शक्ती कमी होते. चयापचयाचा वेग मंद होतो. दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक समस्यांचा विचार केला असता शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. लक्षात ठेवा. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होत असते. आणि 3, जसजसे वय वाढत जाते तसतसे वाढत्या वयानुसार पचनशक्ती ही खूप मंदावली जाते. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत शारीरिक समस्येचा विचार केला तर पचनशक्ती ही झपाट्याने कमी होत जाते. आणि तुमचे पचनच झाले नाही तर मग इतर शारीरिक समस्या उद्भवतात. त्यामुळं ज्येष्ठ नागरिकांच्या समस्याचा विचार करत असताना या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या कोणत्या? तर वाढत्या वयानुसार चयापचयाचा वेग हा कमी झालेला असतो. वाढत्या वयानुसार ज्येष्ठ नागरिकांचा चयापचयाचा वेग हा मंदावलेला असतो, कमी झालेला असतो. तसेच वाढत्या वयानुसार वाढते वय यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आपोआप कमी व्हायला लागते. त्यामुळे शारीरिक समस्या त्यांना भेडसावतात. आणि 3 नंबर म्हणजे वय वाढल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची काय होते? पचनशक्ती खूप मंदावलेली असते. शारीरिक समस्या, ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक समस्याचा हे 3 कारणे अत्यंत महत्वाचे आहेत. कारण का? चयापचय झाले, चयापचयाचा वेग कमी झाला की इतर समस्या, शारीरिक समस्या उद्भवतात. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तरी देखील शारीरिक समस्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावतात. आणि वाढत्या वयामुळे काय होतं? पचनशक्ती कमी होत जाते आणि त्यामुळं साहजिकच पचनशक्ती कमी झाल्यामुळे शारीरिक समस्या इतर सर्व शारीरिक समस्या उद्भवतात. तेव्हा हे 3 पचनशक्ती कमी होणे, चयापचयाचा वेग मंदावणे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे या गोष्टी फार जबाबदार आहेत, महत्वाच्या आहेत. आणि या तिन्हीमुळेच ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक समस्या उद्भवत असतात आणि त्यांना ते तोंड द्यावे लागते. तेव्हा चयापचयाचा वेग वाढवा, चयापचयाचा वेग वाढवा, असा आहार घ्या. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जीवनसत्व क भरपूर प्रमाणात घ्या. आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी
तुम्ही पचनशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय करा, जो मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. कारण या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चयापचयाचा वेग वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि पचनशक्ती वाढवणे. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ नवीन विषयावर पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. तेव्हा धन्यवाद.